खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज यवतमाळ शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने आक्रमक ट्रॅक्टर डबके मोर्चा काढण्यात आला। यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली या भव्य आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील मेडिकल चौक 2 पंजातून सुरू झालेला हा मोर्चा संविधान चौक आणि दत्त चौक मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्याने प्रशासनाची धावपळ उडाली। आंदोलनादरम्यान ट्रॅक्टर आणि डबक्यांच्या आवाजासह शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात DAP आणि युरिया खतांची कृत्रिम टंचाई दूर करणे, सोयाबीन, कापूस, तूर पिकांचा रखडलेला पीक विमा तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली। तसेच बोगस बियाणे खतांवर कठोर कारवाई करणे, शेतीसाठी रात्रीची वीज सुरळीत करणे आणि कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी काँग्रेसने केली आहे। यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली। आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी इशारा दिला की सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तात्काळ ठोस निर्णय न घेतल्यास आगामी काळात याहूनही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या आंदोलनात काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, विविध आघाड्यांचे नेते आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते। संपादक सय्यद मतीन। नाही कुणाच्या बापाचा, आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांचा पीक विमा बुडवणाऱ्या महायुती सरकारचा निषेध हो, शेतकऱ्यांचा पीक विमा बुडवणाऱ्या महायुती सरकारचा निषेध हो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.